हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग। तर हा जो ब्लॉग आहे ना, तो आहे 16 ऑगस्टचा आणि त्या दिवशी होता माझ्या मैत्रिणीच्या भावाचा बर्थडे। तर तिने मला आणि माझ्या बहिणीला बोलवलं होतं। मग काय आम्ही दोघी बहिणी निघालो पुलगावला जायला माझ्या फ्रेंडच्या घरी। आम्ही दोघी बहिणी तर सोबत असताना असेच पागल झाल्यासारखे करतो आणि मी तर या व्हिडिओमध्ये एवढी बाहेर झाल्यासारखी करताय की मलाच आता व्हिडिओ एडिट करताना एवढा हास येऊन राहिला की खूप। मग त्यानंतर पुलगावला गेल्याबरोबर सर्वात आधी गेलो आम्ही स्टोअरमध्ये गिफ्ट घ्यायला आणि आम्ही डिसाईड केलं होतं की आम्ही फ्रेम देऊ, ते बुद्धाची। मग त्यानंतर गिफ्ट पॅक करून आम्ही गेलो बालाजीमध्ये आणि बालाजीमध्ये आल्याबरोबर माझ्या बहिणीची डिमांड चालू झाली केकसाठी। आणि मग मी तिला म्हटलं की आता काय बाई रडू नको तू केकसाठी, कारण की आपल्याला इच्छाच्या घरी गेल्यावर केक खायला मिळणारच आहे। मग माझी बहीण कशी बशी मानली आणि बालाजीमधून आम्ही आलो होतो डायरेक्ट पडद्याच्या दुकानात, कारण की इच्छाला पडदे पण घ्यायचे होते म्हणून। आणि इच्छाने मलाच नाही तर निहारिकाला पण बोलवलं होतं तिच्या भावाच्या बर्थडेसाठी। आणि मग आता बस आम्हाला जायचं होतं इच्छाच्या घरी, तर आम्ही पकडला एक ऑटो आणि आम्ही गेलो इच्छाच्या घरी। आणि आता वाजले होते 6 आणि तिने मला टाइम पण बर्थडेचा 6 वाजताचाच दिला होता। तिने मला हे सांगितलं होतं की 6 वाजता बर्थडे चालू होणार आहे। मला वाटलं मग की 6:30 वाजेपर्यंत बर्थडे संपून जाणार, पण आम्ही तिच्या घरी जाऊन बघतो तर बर्थडेची तयारी चालू होती आणि टाइम हळूहळू जात होता आणि आमच्या घरून फोनवर फोन येत होते की घरी कधी येता म्हणून। मग काय मी इच्छाला म्हटलं मी जास्त वेळ थांबू नाही शकत, आता मला जाऊ दे प्लीज घरी। मग ती म्हणे 5 मिनिट थांब, जरासा भात खा आणि त्यानंतर जा। मग तेवढ्याच वेळात केक पण आला होता, मग आम्ही केक पण बघितला आणि केक खूपच छान होता। पण टेस्टमध्ये कसं होतं हे तर मला माहीत नाही, कारण की मी खाऊ शकली नाही। मग इच्छाचा तर भाऊ घरी नव्हता आणि मी गिफ्ट कोणाला देऊ? मी म्हटलं इच्छा तुझ्या भावाचं गिफ्ट तूच घेऊन घे। ती म्हणे नाही दादाच्या हातात दे म्हणे, आणि ती तिच्या भावाला फोनवर फोन करत होती। मग काय तिने मला आणि माझ्या बहिणीला आणि निहारिकाला मसाले भात आणून दिला, मग तो आम्ही खाल्ला आणि इच्छाचा भाऊ आलाच नव्हता। मग मी काय म्हटलं इच्छाला तू गिफ्ट घेऊन घे आणि मी जाते म्हटलं घरी। आणि मी घरी जायला सुद्धा निघाली होती, बट तेवढ्याच वेळात तिचा भाऊ आला आणि आमची भेट झाली फायनली। आणि मग रस्त्यावरच मला तिच्या भावाला गिफ्ट द्यावं लागलं, मग मी दिलं आणि मानसी आणि मी गेलो घरी। पण मला घरी जाताना चांगलंच नव्हतं वाटत होतं, कारण की मी पूर्ण बर्थडे संपेपर्यंत थांबू नाही शकली म्हणून। पण मला चांगल्या या गोष्टीचं वाटत होतं की मी माझ्या हातांनी इच्छाच्या भावाला गिफ्ट देऊ शकली बा म्हणून, कारण की मी खूप वेळपर्यंत थांबूनही तिचा भाऊ आला नव्हता। पण मी जशी बाहेर निघली होती घरी जायला तसा तिचा भाऊ आला आणि मी रस्त्यावरच गिफ्ट दिलं। पण जाऊ द्या, चला आपण भेटूया आपल्या आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये। माझ्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा। बाय बाय।